नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण पाहू शकता हे किनोवाचं प्लॉट आहे। याची लागवड केविकेद्वारे नोव्हेंबर महिन्यात केलेली आहे। याचा कालावधी 96 ते 110 दिवसांचा आहे। याचे वैशिष्ट्य म्हणजे हे ग्लुटेन फ्री क्रॉप आहे। याचं सुपरफूड म्हणून ओळखले जाते। न्यूट्रिशनल व्हॅल्यू चांगली आहे। याच्यात जास्त प्रमाणात प्रोटीन व्हिटॅमिन असल्याने याचा उपयोग आपल्या दैनंदिन वापरात म्हणजे खाण्यातच केला जातो। किनोवा याच्या सीड्स म्हणजे सलाडमधून याचा वापर होतो। याची सूप बनवले जाते। किनोवा पिकाचं बाजारपेठ आपल्या मध्य प्रदेशच्या नीमच येथील आहे। याचा बाजारभाव जवळपास 7,000 ते 10,000 क्विंटलपर्यंत सांगितलं जात आहे। या पिकाला कोणत्याच प्रकारच्या वन्यजीव प्राण्यांचा त्रास नाही आहे आणि अगदी 2 ते 3 पाण्यात येणारं पीक आहे आणि जास्त कोणत्याही रोगांचा याच्यावरती प्रादुर्भाव होत नाही आणि आपल्याकडील शेतकऱ्यांसाठी नवीन आहे, परंतु बाहेरच्या राज्यातील याचं पीक उत्पन्न घेतलं जाते। मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश अशा राज्यात याचं उत्पन्न घेतलं जाते। याचं एकरी उत्पन्न किती आहे? याचं एकरी उत्पन्न 5 ते 6 क्विंटलपर्यंत। याचा एकरी खर्च, लागवडीचा खर्च? लागवडीचा खर्च याचा फक्त बियाण्याचा खर्च आहे। शेतकरी बांधवांनो, आपण हा किनोवा मिलेटचा प्लॉट या ठिकाणी पाहत आहोत। या ठिकाणी किनोवा हे पीक कणसाच्या अवस्थेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आलेलं आहे। सरांनी आपल्याला या किनोवा या पिकाविषयी माहिती दिली। अशा ह्या पद्धतीचे किनोवा पीक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। ही किनोवा जे पीक आहे याचा बियाणं आपल्याला कुठं उपलब्ध होऊ शकते? बघा, हे पीक आपल्या महाराष्ट्रातील मी तर म्हणतो पहिलाच ट्रायल प्लॉट असेल की आपण याचा आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी केविकेला संपर्क करून आपण याचं बियाणं घेऊ शकतो। ते आपल्याला नक्कीच याचं बियाणं पुरवतील आणि माहितीसुद्धा देतील कसं काय उत्पन्न घ्यायचं वगैरे। शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्राच्या या विदर्भाच्या वातावरणामध्ये किनोवा हे पीक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पीक आलेलं आहे। सुंदर असा प्लॉट या ठिकाणी केविकेच्या या जळगाव जामोदमध्ये आपण पाहत आहोत। तरुण शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळण्यास काही हरकत नाही। अशा पद्धतीचे किनोवा पीक या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे। धन्यवाद सर। धन्यवाद।